महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरचा निषेध नोंदवण्यासाठी आज गोंदियात ओबीसी एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चापूर्वी ओबीसी बांधवांनी एकत्र येत सरकारला या जीआरच्या विरोधात न्यायालयीन लढाई सोबतच रस्त्यावरची लढाई लढू असा थेट इशारा दिला आहे। यावेळी ओबीसी बांधवांनी शासनाच्या या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांनी म्हटले की हा जीआर ओबीसी समाजाच्या हिताच्या विरोधात आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही। या मोर्चातून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि जोपर्यंत हा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार देखील ओबीसी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। नियोजन खूपच छान आहे आमचा आणि लाखोच्या संख्येने आमचे ओबीसी बांधव आज मोर्चात आपली हजेरी देणार आहे। हा लढा आमच्या ओबीसीचा हक्काचा आहे, आमच्या भविष्याचा आहे आणि आम्ही सगळ्या ओबीसी बांधवांना आवाहन केलेलं आहे, ओबीसी असाल तर मोर्चात दिसाल, जो ओबीसी घरी बसला तो ओबीसी कसला, हा आमचा आव्हान आम्ही सगळ्यांना बोललाय आणि याच आव्हानावर आज मोठ्या संख्येनं आपल्या हक अधिकारासाठी ओबीसी बांधव मोर्चात येणार आहे। आज जो मोर्चा आयोजित केलेला आहे, मुख्य मागणी याची आहे की 2 सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं ओबीसी सह सकल समाजावर जो अन्याय केलेला आहे तो जीआर रद्द झालाच पाहिजे। दुसरी मागणी आहे की गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी 3 महिने झालेले धान विकून त्यांना अजूनपर्यंत धानाचा मोबदला भेटलेला नाही। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये शेतकऱ्यांना जो 90% 100% जवळपास हा ओबीसी शेतकरी असतो त्याला त्यांचा मुआवजा भेटला पाहिजे। तिसरा जे जनगणना ही कॉमन मागणी आहे की या समस्त समस्यांचे जे मूळ आहे ती जनगणना आहे, तर समस्त समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, आकडे आले पाहिजे, त्यांची आर्थिक सामाजिक शैक्षणिक अवस्था काय आहे ती आली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळात त्यांचं बजेट ठरत असताना त्यांचा हिस्सा निर्धारित केला जाईल। आणि चौथी मागणी आहे की ज्या रोस्टरनुसार आमच्या ओबीसींवर अन्याय झालेला आहे, ओबीसींच्या प्रत्येक डिपार्टमेंटच्या जाहिराती ज्या आहेत त्या शून्य जागा दाखवत आहेत, त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चुकीचे रोस्टर तयार करण्यात आलेले आहेत। चुकीचे रोस्टर दुरुस्त करून ओबीसींच्या हक्काच्या जागा त्यांना भेटल्या पाहिजे आणि यासाठी प्रचंड मोठ्या संख्येमध्ये गोंदिया जिल्ह्यातील समस्त नागरिक या गोंदियामध्ये आता जवळपास 12 वाजता उपस्थित राहणार आहे आणि एक गोंदियाच्या इतिहासातील प्रचंड मोठा मोर्चा ओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठी आज होणार आहे। NTV न्यूज मराठी, गोंदिया।